नमस्कार मित्रांनो, भारतासारख्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेल्या देशामध्ये धार्मिक विषयाशी संबंधित कायदे करणं खरं तर एक तारेवरची कसरत. पण आत्तापर्यंत जर पाहिलं तर भारतीय संसदेनं या संबंधित अनेक असे त्या ठिकाणी धार्मिक विषयावरचे कायदे केलेले आहेत. आता खरं तर याच्यामध्ये एक अडचण असते. जे काही आपल्याला राज्यघटनेनं धार्मिक अधिकार दिलेले आहेत, धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, तर त्या अनुषंगानं आपल्याला हे कायदे महत्त्वाचे देखील ठरतात. पण त्यासोबतच या पद्धतीचे कायदे करत असताना एखाद्या संबंधित धर्माच्या लोकांना आपण जेव्हा अधिकार प्रदान करतो तेव्हा इतर धर्मीय आणि जे सामान्य नागरिक आहेत तर त्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही याची देखील त्या ठिकाणी काळजी जी काही आहे तर ती संसदेला घ्यावं लागते. आता इथं बहुतांश कायदे जरी या आपल्या कसोटीला उतरत असले तरी देखील काही कायदे मात्र त्या ठिकाणी वादग्रस्त ठरलेले आहेत आणि यापैकीच एक कायदा म्हणजे वक्फ बोर्ड कायदा. मित्रांनो, या ठिकाणी हा कायदा जो काही आहे तर तो मुस्लिम धर्मियांसाठी आहे. या अनुषंगानं वक्फ बोर्ड जो काही आहे तर तो डेव्हलप केलेला आहे. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे 1923 पासून त्या ठिकाणी या कायद्याचा आपल्याला इतिहास सापडतो. त्यावेळेस मुसलमान वक्फ बोर्ड 1923 नावाचा एक ॲक्ट देखील त्यावेळेस पास झालेला होता. त्याच्यानंतर 1954ला म्हणजे जेव्हा पंतप्रधान नेहरू जे काही येतं तर ते भारतात मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बहुमतावर होते, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हा कायदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पारित झालेला दिसतो. आता या कायद्याबद्दल आक्षेप काय येतं तर या कायद्याचे आक्षेप घेणारे जे काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा कायदा संबंधित संस्थेला बॉडीला अमर्याद असा अधिकार देतो. खरं तर कुठं अन्याय जर झाला तर आपल्याला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा अधिकार असायलाच हवा. पण इथं मात्र तसं नाही आहे. या बॉडीला इतका अमर्याद अधिकार आहे की त्या संबंधित केसमध्ये आपण अगदी सुप्रीम कोर्टापेक्षाही ही बॉडी जी काही आहे तर ही अधिक ताकदवान असलेली पाहायला भेटते. मग आता अशा वेळेस साहजिकच इतर धर्मीय जे काही आहेत किंवा अगदी सामान्य मुस्लिम जे काही आहेत तर ते यांच्याकडून या कायद्यावर या कायद्याच्या माध्यमातून तयार झालेल्या संस्थांवर वारंवार आक्षेप घेतले गेलेले आहेत. पण नेहमीच या ठिकाणी भारतासारख्या देशामध्ये जिथं त्या ठिकाणी मुस्लिम धर्म जो काही आहे तर सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे तर वोट बँकेसाठी या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पण सध्याची एकंदर परिस्थिती पाहता या ठिकाणी एनडीए आघाडीनं म्हणजेच या ठिकाणी एनडीएनं त्यांच्या 3ऱ्या कार्यकाळामध्ये या विषयाला हात घातलेला आहे. या विषयावर सध्या बरीच चर्चा चालू आहे. म्हणजे वक्फ अमेंडमेंट ॲक्ट जो काही आहे तर अगदी कालच संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आला. विरोधी पक्षानं अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर भरपूर गोंधळ घातलेला आहे आणि शेवटी हा जो काही अमेंडमेंट ॲक्ट आहे तर हा अधिक चर्चेसाठी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी काही असते तर त्यांच्याकडं पाठवण्यात आलेला आहे. बघूया आता एकंदर सध्या तरी या दुरुस्ती कायद्याचं भविष्य जे काही आहे तर ते अधांतरी आहे. पण तरी देखील हा वक्फ बोर्ड काय असतो, वक्फ ॲक्ट कधी नेमका निर्माण झालेला आहे, कधी याच्यानुसार या संस्थांची स्थापना झालेली आहे हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच या ठिकाणी प्रस्तावित दुरुस्ती विधेयक जे काही आहे तर त्याच्यानुसार नेमक्या दुरुस्त्या काय होणार आहेत हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जेणेकरून पूर्वी या संस्थेकडे नेमके काय अधिकार होते आणि भविष्यामध्ये नेमक्या त्या अधिकारांमध्ये कोणत्या पद्धतीनं कपात करण्यात येणार आहे हे देखील आपल्याला समजेल. तर मित्रांनो, आज आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून याच सगळ्या गोष्टींचा सर्वंकष असा आढावा घ्यायचा आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमचे या विषयाशी संबंधित असणारे सगळे डाऊट जे काही येतं तर ते क्लिअर होऊन जातील. तर या ठिकाणी ही जी काही आहे तर ती नवीन संसदेची इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये या ठिकाणी हा दुरुस्ती कायदा जो काही आहे तर तो मांडलेला आहे. आता वक्फ बोर्ड काय असतं तर याच्या पूर्वी आपल्याला हे बघावं लागेल की वक्फचा अर्थ काय होतो. तर वक्फचा अर्थ होतो अल्लाच्या नावे. म्हणजेच अशा जमिनी जी कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या नावे नाहीये तर ती त्या ठिकाणी धर्माच्या वापरासाठी दिलेली आहे, म्हणजेच अल्लाच्या नावे दिलेली आहे. आता वक्फ बोर्ड हा काय आहे तर एक सर्वेक्षक आहे, सर्वेयर आहे. तो कोणती संपत्ती वक्फची आहे आणि कोणती नाही हे ठरवतो. आता इथं मात्र थोडीशी गडबड आहे मित्रांनो आणि खरं तर या गोष्टीविषयीच आक्षेप आहे. वक्फची संपत्ती कोणती आणि कोणती नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला असणं अपेक्षित आहे. पण इथं मात्र 1995ला आपल्याला खरं तर त्या दुरुस्तीबद्दल देखील पाहायचं आहे. यानुसार एखादी संपत्ती जी काही आहे तर ती वक्फची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फला दिलेला आहे आणि त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्ही जर कोर्टात गेलात, कोर्टात तर जाताच येत नाही खरं तर, अपील जर करायचं असेल तर ते न्यायाधिकरण देखील त्या वक्फचंच असतं. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी जो लुबाडतो किंवा ज्याच्यावर आक्षेप आहेत त्याच्याकडंच त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मागण्यासाठी जावं लागतं. हा या दृष्टीने एक
अन्यायकारक पैलू आपल्याला पाहायला भेटतो. आता वक्फ बोर्ड जो काही आहे तर तो मुस्लिम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवलं गेलं होतं. खरं तर या जमिनींचा गैरवापर आणि त्यांची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवणे ह्या वक्फचा मुख्य त्या ठिकाणी हेतू असतो. वक्फ बोर्ड काम कसं करतं तर याच्या कामाचे महत्त्वाचे जर पैलू आपण समजून घेतले तर जिथं जिथं त्या ठिकाणी कब्रस्तान वगैरे असतात तर तिथं त्या कब्रस्तानाला कुंपण वगैरे घालणं हे वक्फचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्या आजूबाजूची जी काही जमीन आहे तर ही देखील त्या ठिकाणी वक्फ आपली मालमत्ता म्हणून घोषित करू शकतं. त्यासोबतच या ठिकाणी जे काही कबरी वगैरे येतात तर त्याच्या आजूबाजूच्या जमिनी देखील शक्यतो वक्फ आपल्या ताब्यामध्ये घेत असतं. 1995 ची दुरुस्ती जी काही आहे तर ती वक्फच्या इतिहासामध्ये खरं तर एक खूप महत्त्वाचा पैलू ठरते. म्हणजे एकंदर 1954ला जेव्हा वक्फ बोर्ड कायदा त्या ठिकाणी तयार झालेला आहे तेव्हा वक्फला अधिकार होते, पण ते इतकेही त्या ठिकाणी अमर्याद नव्हते. बाबरी विध्वंस जेव्हा झाला त्यानंतर त्या ठिकाणी नरसिंहराव सरकारनं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर वक्फला अधिकार दिलेले आहेत आणि ते वक्फचे अधिकार जे काही आहे तर ते खूप जास्त अमर्याद आहेत असा आक्षेप जो काही आहे तर तो विरोधकांकडून किंवा सामान्य लोकांकडून नेहमी घेतला जात होता. अगदी 2013मध्ये म्हणजेच UPAची टर्म 2 जी काही होती तर त्या काळामध्ये देखील वक्फचे अधिकार आणखी त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीनं वाढवले हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, तर या ठिकाणी 1995च्या कायद्यानुसार वक्फला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार दिलेले आहेत आणि त्यावेळेस सरकार जे काही आहे तर ते PV नरसिंहराव यांचं होतं. आता या ठिकाणी 1995च्या ह्याच्यानुसार जर एखादी संपत्ती कुठल्याही उद्देशाशिवाय मुस्लिम कायद्यानुसार पवित्र, धार्मिक आणि चॅरिटेबल मानली गेली तर ती वक्फची संपत्ती असेल हे घोषित करण्याचा अधिकार कुणाला आहे बरं? वक्फला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वक्फला एखादी संपत्ती वक्फची आहे हे जाहीर करताना कोणत्याही पद्धतीचा पुरावा देण्याची गरज नाहीये. वक्फ परस्पर ती संपत्ती त्यांची आहे असं डिक्लेअर करू शकतं. आता गंमत अशी आहे की जर समजा ती संपत्ती तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि अशा वेळेस तुम्हाला त्या संपत्तीवर दावा करायचा आहे तर तुमची जबाबदारी आहे की ही संपत्ती वक्फची कशामुळं नाहीये हे सिद्ध करण्याची. म्हणजे एकंदर या ठिकाणी वक्फवर कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. वक्फनं डिक्लेअर केलं ही माझी जागा आहे, ही आमची जागा आहे, अशा वेळेस तिथं जो त्या ठिकाणी त्या जागेचा सध्याचा मालक आहे त्यानं त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं की कशा प्रकारे या जमिनीचा मालक वक्फ नाही आणि तो आहे. याचा अर्थ या ठिकाणी तो जो मालक आहे तर त्याच्याकडे जर त्या ठिकाणी कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी असतात आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी देखील असतात आणि अशा त्रुटींचा फायदा म्हणण्यापेक्षा गैरफायदा वक्फनं अनेक ठिकाणी घेतलेला दिसतो आणि या माध्यमातून बऱ्याचशा जमिनी ज्या काही येतात तर त्या वक्फला मिळालेल्या येतात. या ठिकाणी याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण भारतामधले सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना त्या ठिकाणी अंबानी जे काही येतं तर त्यांच्या बिल्डिंगविषयी, त्यांच्या घराविषयी सगळ्यांनाच माहिती असेल. मुंबईमधली ही प्रसिद्ध इमारत अँटिलिया या जमिनीवर देखील त्या ठिकाणी वक्फनं दावा केलेला आहे. अगदी काही दिवसांपूर्वी एक बातमी आली ती म्हणजे तामिळनाडूमधलं एक गाव, पूर्ण गावावर वक्फनं स्वतःचा दावा दाखल केला होता. जेव्हा एक व्यक्ती त्या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी ती जमीन जी काही आहे स्वतःची विकायला गेला तेव्हा त्याला समजलं रजिस्ट्रारकडून की ती त्याची जमीन नाहीच आहे, ती आहे वक्फची. आता अशा वेळेस जे गाव 1500 वर्ष जुनं आहे आणि त्या ठिकाणी परंपरागत पद्धतीनं त्या जमिनीवर त्या गावच्या लोकांचाच मालकी हक्क आहे, इवन तिथं खूप प्राचीन असे मंदिर आहेत, तर या गावावर वक्फची मालकी कशी असू शकते हा अगदी त्या ठिकाणी लॉजिकल असा क्वेश्चन निर्माण होतो आणि त्यामुळेच कुठंतरी या गोष्टींना आता आळा घालण्यात यावा अशी मागणी जी काही आहे तर ती भारतामध्ये वाढायला लागली आणि मग हे अमेंडमेंट बिल जे काही आहे तर ते कदाचित त्याचाच परिणाम आपल्याला म्हणावा लागेल. या ठिकाणी इथं वक्फचे अमर्याद अधिकार काय आहेत? समजा तुमच्या संपत्तीवर वक्फनं दावा केला तर अशा वेळेस तुम्हाला कोर्टात जायचा पर्याय नाहीये. हा अधिकार कुणी दिलाय? 1995च्या कायद्यानं दिलेला आहे. मग तुम्हाला इथं अपील कुणाकडे करावं लागते तर तुम्हाला वक्फ बोर्डाकडेच अपील करावी लागते. ज्या वक्फ बोर्डानं तुमच्या जमिनीवर दावा दाखल केलेला आहे किंवा त्यांनी ती संपत्ती त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे त्यांच्याकडेच तुम्हाला अपील करावं लागतं आणि त्यांच्या त्या अपिलाच्या विरोधात समजा पुढं त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जर तुम्हाला पुढचं अपील करायचं असेल तर त्यासाठी त्यांनीच स्थापन केलेलं एक न्यायाधिकरण असतं, ट्रिब्युनल असतं, त्याच्याकडे तुम्हाला जावं लागतं. साहजिकच ते ट्रिब्युनल देखील तिथं भेदभाव बऱ्याच वेळेस झालेलं पाहायला भेटलेलं आहे, कारण त्यांचेच लोक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात आणि त्यामुळं अशा वेळेस
जो व्यक्ती आहे तर तो हतबल होऊन जातो, त्याची जमीन जी काही आहे स्वतःच्या हक्काची ती तो गमावून बसतो. आणि इथं एकंदर खरं तर जी काही न्यायदेवता आहे जी आपल्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून पाहायला भेटते, आपण आशेनं त्यांच्याकडे पाहतो, ते एकंदर याच्यामध्ये काहीही हस्तक्षेप करू शकत नाहीत, कारण संसदेनंच या पद्धतीचा कायदा बनवून वक्फ बोर्डाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकार दिलेले आहेत. आता सध्या वक्फ बोर्डाची स्थिती काय आहे तर देशात एक सेंट्रल वक्फ बोर्ड आहे, वक्फ काउन्सिल आहे, आणि अगदी राज्यस्तरावर आणि काही युनियन टेरिटरीजमध्ये देखील आपल्याला हे वक्फ बोर्ड पाहायला भेटतात. राज्य वक्फ बोर्ड म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील या पद्धतीचं महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड आहे. त्याचं जे काही मुख्यालय आहे तर ते औरंगाबाद या ठिकाणी आहे, संभाजीनगर या ठिकाणी आहे. तर इथं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री जे काही आहेत तर हे वक्फ बोर्डाच्या पॅनलचे अध्यक्ष असतात. आत्तापर्यंत सरकारमध्ये वक्फ बोर्डाला अनुदान दिले जाते. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी एवढ्या मोठ्या संपत्तीच्या मालक असलेल्या वक्फ बोर्डाला केंद्र सरकारमार्फत आणि राज्य सरकारांमार्फत वेळोवेळी त्या ठिकाणी अनुदान देखील जाहीर केलेलं आहे. कारण त्या जमिनीवर, त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बऱ्याच वेळेस हॉस्पिटल किंवा शाळा या पद्धतीचे काही समाज उपयोगी अशी बांधकामं देखील झालेली आहेत. आणि साहजिकच त्या दृष्टीनं सरकार जे काही आहे तर ते या पद्धतीनं अनुदान जाहीर करतं. अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारनं देखील अशाच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी जो काही आहे तर तो दिलेला होता. यावर बरीचशी टीका देखील झालेली आहे. आता ते योग्य की अयोग्य हा एक चर्चेचा मुद्दा राहू शकतो, पण सरकार जे काही आहे तर वेळोवेळी या पद्धतीनं जो काही खर्च आहे तर तो करत असतो या प्रकारच्या वक्फ बोर्डाच्या निमित्तानं. त्यानंतर वक्फ बोर्डाला अधिकार कधी मिळाले तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, 1954ला पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आलेलं आहे प्रॉपर कायद्यानुसार. 1995ला त्या ठिकाणी पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वक्फ बोर्डाला त्या ठिकाणी मजबूत बनवण्यात आलं. आणि शेवटचं त्याला आणखी एक्स्ट्राचे अधिकार जे काही आहेत तर ते 2013मध्ये जेव्हा त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं तर त्यावेळेस या ठिकाणी हे अधिकार दिलेले आहेत. सध्या कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार या ठिकाणी या वक्फ बोर्डाला आहे, मंडळाला आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर या मालमत्तांचा वापर जो काही आहे तर हे प्रभावशाली मुस्लिम लोकच करतात असाही बऱ्याच वेळेस आरोप होतो. म्हणजे एकंदर मुस्लिम समाजामधले जे काही गरजू लोक आहेत तर त्यांच्या दृष्टीनं या मालमत्तांचा वापर होणं अपेक्षित आहे, पण तरी देखील असं त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाहीये. आणि त्यामुळंच या ठिकाणी नेहमीप्रमाणे जे काही बलवान असतात तर त्यांनीच या सत्तेचा पुरेपूर असा लाभ घेतलेला जे काही आपल्याला इतिहासामध्ये पाहायला भेटतं तर तेच इथं देखील आपल्याला झालेलं पाहायला भेटतं. तर इथं आणखी एक महत्त्वाचं, वन्स अ वक्फ ऑलवेज वक्फ, म्हणजे एकेकाळी जर समजा तुमच्या कोणत्या पूर्वजानं जमीन जर या वक्फला दान दिलेली असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं ती जमीन परत घेऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा का त्या ठिकाणी संपत्ती त्यांची झाली मग तुम्ही न्यायालयामध्ये जा किंवा कुठेही जा, खरं तर कुठंच जाऊ शकत नाही. ती संपत्ती जी काही आहे तर ती कायमस्वरूपी वक्फ बोर्डाकडेच राहणार आहे. आता वक्फकडं मालमत्ता किती आहे मित्रांनो, एखाद्या संस्थेकडं, तीही धार्मिक संस्थेकडं कितपत मालमत्ता असू शकते तर अगदी त्या ठिकाणी मालमत्तेच्या बाबत वक्फ जे काही आहे तर भारतामधल्या टॉप 3 लँड होल्डर्समध्ये येत असतं. म्हणजे वक्फकडे जमीन किती आहे तर साधारणतः 8.5 लाख एकर जमीन आहे मित्रांनो, 8.5 लाख एकर. आणि या दृष्टीने जर पाहिलं तर भारतीय रेल्वे आणि भारतीय सैन्य याच्या पाठोपाठ त्या ठिकाणी वक्फ बोर्डाकडे जमीन आहे. त्यासोबतच खूप साऱ्या स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील आपल्याला वक्फ बोर्डाकडे पाहायला भेटतात. आणि या सगळ्यांचा तपशील जो काही आहे तर तो वक्फ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडिया या पोर्टलवर त्या ठिकाणी नोंदणी झालेला असतोय. यासोबतच या ठिकाणी वक्फ बोर्डानं काही दिवसांपूर्वीपासून या ठिकाणी ह्याचं GIS टॅगिंग म्हणजे मॅपिंग देखील करणं चालू केलेलं आहे. आणि या टॅगिंगनुसार, या मॅपिंगनुसार साधारणतः 3,29,995 वक्फ मालमत्तांचं त्या ठिकाणी GIS मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर वक्फची पूर्ण प्रॉपर्टी किती आहे तर साधारणतः 1.2 लाख कोटी रुपये एवढी प्रॉपर्टी आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जमिनीच्या बाबत वक्फ हा टॉप 3 मध्ये येतोच, पण त्यासोबतच प्रॉपर्टीच्या बाबत देखील या ठिकाणी प्रचंड अशी प्रॉपर्टी आपल्याला या वक्फ बोर्डांकडं पाहायला भेटते. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक वक्फ मालमत्ता येतात. ठीक आहे, याच्यामध्ये शिया सुन्नी अशा पद्धतीनं वेगवेगळे वक्फ बोर्ड जे काही येतं तर ते आपल्याला पाहायला भेटतात. आता सर्वात महत्त्वाचं, ज्या दुरुस्ती विधेयकाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ होतोय तर या दुरुस्तीच्या माध्यमातून नेमके काय बदल होतील? असं तर नाही आहे ना की वक्फ बोर्ड हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्क्रॅप केला जाईल, बरखास्त केला जाईल, तर बिलकुल नाही आहे. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकानुसार वक्फ बोर्डामध्ये बरेचसे त्या ठिकाणी समाजाला हितकारक असे बदल
त्या ठिकाणी सरकारनं सुचवलेले आहेत. आता साहजिकच या गोष्टीकडं सत्ताधाऱ्यांचा आणि विरोधकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. काही जणांचं म्हणजेच विरोधकांचं स्पेशली म्हणणं आहे की हे बदल जे काही आहेत किंवा हे दुरुस्ती विधेयक जे काही आहे तर हे असंवैधानिक आहे. मित्रांनो, आता गंमत अशी आहे की एक असंवैधानिक संस्था जी काही आहे म्हणजे वक्फ बोर्ड, असंवैधानिक नॉन कॉन्स्टिट्युशनल संस्था हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासारख्या घटनात्मक संस्थांपेक्षा देखील मजबूत होणं हेच खरं तर त्या ठिकाणी आपल्या संविधानाला अपेक्षित नाहीये. पण तरी देखील वर्षानुवर्ष या ठिकाणी ही संस्था कार्यरत राहिलेली आहे. कुठंतरी सध्या या ठिकाणी सरकारमार्फत आशेचा किरण आपल्याला भेटतोय, पण तरी देखील त्यावर राजकारण झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघूया या विधेयकाचं नेमकं इम्प्लिमेंटेशन होतं का नेहमीप्रमाणे हे विधेयक जे काही आहे तर हे नेहमीच या ठिकाणी या चर्चेच्या राड्यामध्ये तसंच अडकून कायमस्वरूपी विस्फोटित जातं. बदल काय अपेक्षित आहे तर या नवीन कायद्यानुसार किंवा नवीन या ठिकाणी जे काही दुरुस्ती विधेयक आहे त्याच्यानुसार हे आपण बघूया. सध्याच्या कायद्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार वक्फ मालमत्तेत हस्तक्षेप करू शकत नाहीये, पण आता मात्र या ठिकाणी या वक्फ बोर्डावर किंवा काउन्सिलवर त्या ठिकाणी सरकारचं असं प्रयोजन आहे की एक त्रयस्थ असा व्यक्ती जो की खरं तर कोणत्याही पक्षाचा नाही आणि तो म्हणजे त्या जिल्ह्याचा कलेक्टर, तर त्या कलेक्टरकडं इथं महत्त्वाचे असे निर्णय किंवा अधिकार त्या ठिकाणी सरकारचा देण्याचा मानस आहे. म्हणजे अगदी वक्फ मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार जो काही आहे तर हा देखील कलेक्टरकडे देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासोबतच या ठिकाणी वक्फ बोर्डाला आपल्या मालमत्तेची जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागेल, जेणेकरून मालमत्तेचे योग्य असं मूल्यांकन त्या ठिकाणी करता येईल आणि कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी गैरकारभार किंवा भ्रष्टाचार याला या ठिकाणी वाव राहणार नाही. हे सरकारची एक आपल्याला मनीषा पाहायला भेटते. महसूल तपासता येईल हे सर्वात महत्त्वाचं. म्हणजे इथं पारदर्शकता बिलकुल नाहीये. वक्फकडं वेगवेगळ्या मालमत्तांच्या माध्यमातून जो काही पैसा येतोय आणि वक्फ नेमका खर्च कशा पद्धतीनं करतो याचं कोणतंही ऑडिटिंग जे काही आहे तर ते आपल्याला पाहायला भेटत नाही आणि त्यामुळं इथं भ्रष्टाचार जर होत असेल तर तो कधी उघडकीला आलेला नाहीये किंवा येऊही शकत नाहीये. सरकारचा कदाचित हा हेतू असावा की याच्यामध्ये पारदर्शकता त्या ठिकाणी निर्माण व्हावी. त्यासोबतच वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त आणि जुन्या मालमत्तांची नव्याने पडताळणी करता येईल. म्हणजे एकंदर मागील काही वर्षांपासून समजा तुमच्या काही जणांच्या जमिनी जर वक्फ बोर्डानं ताब्यात घेतलेल्या असतील आणि एकंदर त्या जमिनी वादग्रस्त आहेत, कुणाचा तरी दावा आहे की ही जमीन माझी आहे, अशा वेळेस त्याची पुनर्पडताळणी जी काही आहे तर त्या नवीन विधेयकाच्या माध्यमातून करता येईल. त्यासोबतच मंडळाच्या रचनेमध्ये देखील बदल करता येणार आहेत. मित्रांनो, नेहमीच या ठिकाणी कोणत्याही संस्थेच्या बाबत मग अगदी ती धार्मिक असो किंवा कोणतीही संस्था असो, काही मोजके लोक त्या संस्थेमधले महत्त्वाचे पद जे काही आहेत तर ते बळकावून बसलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि इथं देखील नेमकं तसंच झालेलं आहे. महिलांना असो किंवा इतर त्या ठिकाणी मुस्लिम वर्गामधले जे काही कमकुवत लोक आहेत तर यांना या वक्फ बोर्डाच्या काउन्सिलमध्ये आपल्याला स्थान शक्यतो पाहायला भेटलेलं नाहीये. आणि नवीन विधेयकात त्या ठिकाणी अशी तरतूद आहे की केंद्रीय वक्फ काउन्सिल असो किंवा स्टेट वक्फ काउन्सिल असो तर ह्याच्यामध्ये प्रत्येकी 2 महिला असणं अपेक्षितच आहे आणि त्यासोबतच गैर मुस्लिम सदस्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग असावा, जेणेकरून त्या ठिकाणी निर्णय जे काही होत आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पारदर्शकता आणि त्रयस्थपणा त्या ठिकाणी असावा. त्याच्यानंतर प्रस्तावित वक्फ कायद्यानुसार या ठिकाणी सर्व दाव्यांची अनिवार्य आणि पारदर्शक पडताळणी केलेली जाईल. त्यासोबतच ह्याचं कलम 19 जे काही आहे वक्फ कायद्याचा आणि त्यासोबतच कलम 14 ह्याच्यामध्ये देखील बदल होणार आहे. त्यामुळे केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डाच्या रचनेत बदल शक्य होणार आहेत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की या वक्फ बोर्डाच्या काउन्सिलवर प्रत्येकी 2 महिला असणं गरजेचंच आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी नॉन मुस्लिम व्यक्तींना देखील त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट देणं गरजेचं राहील. वक्फ बोर्ड आणि वक्फ काउन्सिल या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 2 हे झालेलं आहे आपलं. आजपर्यंत या पद्धतीनं महिलांची नेमणूक होत नव्हती. आता वक्फ बोर्डाच्या निर्णयाविरोधात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की गैरसंविधानिक असणाऱ्या या संस्थेकडं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार आले की याबाबत म्हणजे या मालमत्तांच्या दाव्यांच्या बाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट देखील काही करू शकत नव्हतं. पण आता मात्र यांच्या ट्रिब्युनलनं दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये तुम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये अपील करता येईल, जी तरतूद आधीच्या कायद्यामध्ये नव्हती. तर मित्रांनो, या ठिकाणी बघूया सध्या तरी हा जो काही प्रस्तावित कायदा आहे किंवा प्रस्तावित दुरुस्ती विधेयक आहे तर हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आहे. देशामध्ये एकंदर या बाबतीत
दोन असे मतप्रवाह आहेत. अगदी काही मुस्लिम संस्थांनी देखील या प्रस्तावित बदलाला सपोर्ट दिलेला आहे आणि काहींनी मात्र याला विरोध केलेला आहे. राजकीय पक्षांमध्ये देखील आपल्याला असेच दोन गट पाहायला भेटतात. जे काही त्या ठिकाणी काँग्रेस प्रणित इंडी आघाडी आहे तर त्यांनी या प्रस्तावित बदलाला विरोध केलेला आहे. तर जे काही एनडीए आहे म्हणजे भाजप प्रणित एनडीए तर त्यांनी मात्र ह्याचा त्या ठिकाणी याला सपोर्ट केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार असा यांचा या सगळ्या पक्षांचा पाठिंबा आहे. तर सध्या तरी हे सगळं प्रस्तावित जे काही विधेयक आहे तर हे JPC समोर गेलेलं आहे. तिथं सगळ्याच पक्षांचे नेते असतील, एक सर्वंकष अशी चर्चा होईल आणि एकंदर लोकशाहीचं हेच एक त्या ठिकाणी एक चांगली गोष्ट आहे की इथं चर्चेच्या माध्यमातून बदल होतात आणि इथं देखील चांगले बदल जे काही आहेत या कायद्यामध्ये तर या JPCच्या माध्यमातून सुचवल्या जातील अशी आपण अपेक्षा करूया. या बाबतीत नवीन जर काही अपडेट्स आले तर नक्कीच मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ते घेऊन येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.